प्रीमियम न भरता मिळू शकतो 7 लाखांचा विमा। हवं हे खातं तुमच्याकडे आहे का? नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। जर तुम्ही नोकरदार असाल आणि दरमहा तुमचा प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ कापला जात असेल तर तुम्हाला 1 रुपयाही प्रीमियम न भरता 7 लाख रुपयापर्यंतचा विमा लाभ मिळतो। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ कडून प्रत्येक ईपीएफ खात्याला मोफत विमा संरक्षण प्रदान करण्यात येतं। अशा स्थितीत नोकरी दरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला या योजनेतून 7 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळू शकते। जर ईपीएफ खातेधारकांना कुणीही व्यक्तीला वारसदार म्हणून सूचित केले नसेल तर त्याच्या कायदेशीर वारसांना विम्याची रक्कम समान प्रमाणात दिली जाते। ईपीएफओचे सर्व सदस्य एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अंतर्गत कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना कंसात ईडीएलआय 1976 अंतर्गत समाविष्ट असतात। संबंधित कर्मचाऱ्याचा आजार, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याला विमा संरक्षण देता येते। वेतनावर अवलंबून असते विम्याची रक्कम। ईडीएलआय योजनेअंतर्गत मिळणारी विमा रक्कम गेल्या 12 महिन्यांच्या वेतनावर अवलंबून असते। एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला 20% बोनससह गेल्या 12 महिन्याच्या वेतनाच्या 30 पट रक्कम मिळते। दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या वेतनातून जो पीएफ खात्यात जमा होतो त्याचा 8.33% वाटा ईपीएस मध्ये, 3.67% ईपीएफ मध्ये तर 0.5% ईडीएलआय योजना जमा होत असतो। नोकरी सोडल्यानंतरही मिळतो लाभ। कोणताही खातेदार ईडीएलआय योजनेअंतर्गत किमान 2.5 लाख तर कमाल 7 लाख रुपयांचा विमा दावा मिळू शकतो। किमान दावा मिळवण्याकरता खातेदाराने किमान 12 महिने नियमित काम केले असावे। त्यापूर्वीच नोकरी सोडणाऱ्या खातेदाराला विम्याचा लाभ दिला जात नाही। जर खातेदाराचा मृत्यू सेवेत अर्थात नोकरीत असताना म्हणजे निवृत्तीपूर्वी झाला असेल तर पीएफ अकाउंटच्या विम्यासाठी दावा करता येतो। या कालावधीत तो ऑफिसमध्ये काम करत असो वा रजेवर असो याने काही फरक पडत नाही। वारसदार नोंदणी आहे फायदेशीर। ईपीएफओ सबस्क्रायबरने आपल्या खात्यावर वारसदाराची नोंद करणे आवश्यक आहे। खात्याला वारस असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ईपीएफ, ईपीएस आणि ईडीएलआय योजनांचा लाभ घेण्याकरता कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही। वारसदाराची नोंद नसेल तर पैसे मिळवण्यासाठी जास्त धावपळ करावी लागते। त्यामुळे खातेदाराने आपल्या वारसांची नोंद करणे अत्यावश्यक आहे। धन्यवाद।